बेसन न वापरता फक्त अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून आपण कोथिंबीर वडे आणि बरोबर भजी पण बनवू शकतो। अगदी झटपट होतं, जास्त मेहनत पण लागत नाही आणि त्याबरोबर ही चटणी आंबट गोड अशा चवीची। इथे बघू शकता कोथिंबीर वडे किती छान झाले आहेत आणि त्याबरोबरच ही भजी पण इतकी चविष्ट होतात। हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कोथिंबीर वडे आणि कोथिंबीरीची भजी कशी बनवायची ती कळते। नमस्कार, सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। थंडीच्या सीझनमध्ये पालेभाज्या म्हणा किंवा कुठल्याही भाज्या म्हणा चांगले एकदम ताज्या फ्रेश मिळतात। त्यामध्ये कोथिंबीर तर खूप छान मिळते। आता इथे मी कोथिंबीरीची मोठी जुडी घेतली आहे। त्याचे जे मेन देठ असतात मोठे ते काढून टाकायचे, फक्त पानं आणि कोवळे देठ फक्त आपण घ्यायचे। आता इथे मी स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर घेतली आहे। 2 ते 3 वेळा मी धुतली आहे आणि त्याचे जे देठ आहेत ते काढून टाकून कापून घेतली आहे। कोथिंबीर कधी पण धुवून मगच कापावी, कापून मग धुवू नका, त्याची जीवनसत्व निघून जातात। एकदम बारीक कापून घ्यायची। आज जे मी कोथिंबीर वड्या दाखवणार आहे त्यासाठी बेसनचा वापर केला नाहीये। त्यासाठी मी काय केलंय ते बघा। इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी इथे मुगाची डाळ घेतली आहे। म्हणजे तुम्हाला जर दुपारी कोथिंबीर वड्या बनवायच्या असतील तर हे सकाळी भिजत घालायचे, म्हणजे 2 ते 3 तास अगोदर ह्या डाळी भिजत घालायचे। आधी स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये हे मी धुवून घेतले, चोळून धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरचे जे पावडर असते ती निघून जाते। जेवढ्या डाळी बुडतील एवढं पाणी ठेवून भिजत ठेवून द्यायचे। असे 2 ते 3 तास डाळी भिजल्यानंतर कोथिंबीर वड्या एकदम चांगल्या होतात, खुसखुशीत होतात आणि चव पण याची छान लागते। या अगोदर पण मी एक कोथिंबीर वड्यांचा व्हिडिओ टाकला आहे, तो पण मी वेगळ्या पद्धतीने केला आहे। तो पाहिला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला पण दुसऱ्या पद्धतीने कोथिंबीर वड्या करता येतील। इथे 2 ते 3 तास होऊन गेले आहेत। डाळी छान अशा भिजल्या गेल्या आहेत, एकदम नखाने तुटल्या जात आहेत, म्हणजे आपल्या डाळ्या चांगल्या भिजल्या गेल्या आहेत। दोन्ही डाळी ज्या आहेत त्या छान अशा भिजल्या गेल्या पाहिजेत। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे रात्री भिजत घातलात तरी चालेल। ह्या जर डाळी चांगल्या भिजल्या नाहीत तर आपण ज्या कोथिंबीर वड्या करू त्या कडक होणार आणि चव पण एवढी चांगली लागत नाही। इथे माझे 2 ते 3 तास होऊन गेले, डाळी छान भिजून गेल्या आहेत। आता हे वाटून घ्यायचे। त्या अगोदर इथे मी हिरव्या 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत। ह्या तिखट कमी आहेत त्यामुळे 5 ते 6 घेतल्या आहेत। 6-7 लसूण पाकळ्या आणि 1 तुकडा आल्याचा घेतला आहे। आधी हे डाळी वाटायच्या अगोदर बिना पाण्याचे वाटून घ्यायचे, म्हणजे मिरच्या वाटल्या जातात, नाहीतर त्याचे तुकडे राहतात। आता हे सगळं वाटून झाल्यानंतर आपल्या ज्या डाळी भिजत घातलेल्या त्या एकदम पूर्ण निथळून घ्यायच्या। पाणी अजिबात नाही ठेवायचं, पाणी ठेवला तर त्यामध्ये बाइंडिंगसाठी पीठ जास्त लागतं। थोडं असं घालून मी आधी बारीक वाटून घेते, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। ह्या पद्धतीनेच पेस्ट करायची म्हणजे चांगले राहतात, तुकडे वगैरे ठेवू नका। ह्या भांड्यामध्ये मी आधी काढून घेते, सगळं जे मिश्रण आहे ते काढून घेतले। 1 चमचा मीठ टाकून घेतलं, त्यामध्येच पाव चमचा हळद आणि त्यामध्येच मी मोठे 2 चमचे सफेद तीळ टाकून घेत आहे आणि 1 चमचा मोठा ओवा हातावर जरासा असं चुरगळून टाकायचा, म्हणजे छान वास येतो त्याचा। पाव चमचा इथे हिंग टाकून घेत आहे। आपण हिरव्या मिरच्या तिखटासाठी टाकलेलेच आहेत, तुम्हाला जर तिखट हवं असेल तर लाल तिखट पण इथे वापरून घेऊ शकता। आणि हे चांगलं आधी फेटून घ्यायचं, कारण डाळी असल्यामुळे ते फेटल्यामुळे छान असं त्यात एअर भरली जाते आणि आपल्या वड्या पण छान होतात। 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। आता आपण जी कोथिंबीर बारीक चिरून ठेवली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची, म्हणजे काय होतं सगळं छान मिक्स होतं। आता या वड्या कुरकुरीत होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी फक्त तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यामुळे बाइंडिंग पण छान येतं आणि वड्या पण आपण तळल्यानंतर चांगल्या कुरकुरीत होतात। मिक्स करताना असं जोर देऊन मिक्स करून घ्यायचं, कारण ह्यामध्ये अजिबात पाणी आपण वापरायचं नाही आहे आणि जेवढ्या डाळींमध्ये आहे तेच पाण्यामध्ये आणि कोथिंबीर आहे त्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं। इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। वड्या तळल्यानंतर किंवा जरी खूप दिवस राहिले तरी तसेच्या तसे राहण्यासाठी, सॉफ्ट राहण्यासाठी मी इथे तेल टाकून घेतलं आहे। आता एका बाजूला मी ताटाला तेल लावून घेते, ज्यामध्ये तुम्हाला वाफवायचे असतील वड्या त्यामध्ये तेल लावून घ्यायचं। बटर पेपर असेल तर बटर पेपरवर थापलात तरी चालेल। थोडेसे वरून असे तीळ टाकून घ्यायचे, म्हणजे थापल्यानंतर ते छान असे चिकटले जातील त्या मिश्रणाला। आपण मिक्स करताना पण तीळ टाकले आहेत आणि जेवढं राहील ह्या ताटामध्ये तेवढं थापून घ्यायचं, म्हणजे छान असे वड्या आपल्या होतात। अशा प्रकारे मी थापून घेतले आहेत। असं पूर्ण थापून घ्यायचं आणि प्लेन करून घ्यायचं। करून झाल्यानंतर पुन्हा थोडे वरतून मी तीळ टाकून घेते, म्हणजे आपण ज्यावेळी तळू ह्या वड्या त्यावेळी छान अशा तीळ पण दिसतील आणि खायला पण क्रंची लागतात तीळ तोंडात आल्यानंतर। आता हे झाल्यानंतर मी एका बाजूला
टोपामध्ये पाणी गरम ठेवलं आहे करत आणि चाळण ठेवली आहे. फुल गॅसवर हे 10 मिनटं वाफवून घ्यायचे. आता हे जे मिश्रण आहे ते वाफेपर्यंत आपण झटपट होणारी चटणी करून घेऊया. इथे मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे ओलं. त्यामध्येच मी 1 मिरची टाकून घेते. जास्त तिखट नाही बनवायची. आणि त्यामध्ये हे लसूणच्या 2 पाकळ्या, ओलं खोबरं आत टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. त्यामध्ये टाकतानाच पाव चमचा इथे मी मीठ टाकून घेतलं आहे आणि चवीला बॅलन्स होण्यासाठी इथे मी पाव चमचा साखर टाकून घेते आहे. थोडीशी साखर टाकल्यामुळे चव छान येते. कोथिंबीर हिरवी आहे ती ठेवून त्यामध्ये अर्ध लिंबू मी पिळून घेते. आंबट गोड तिखट अशी ही चटणी खूप छान लागते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोथिंबीर वड्यांबरोबर भज्यांबरोबर चांगली लागते. थोडं पाणी टाकून बारीक ही वाटून घ्यायची. इथे बघाल तर अशा पद्धतीने ही चटणी झटपट तयार होते आणि हे आता बाजूला ठेवून देते. आपल्या वड्या ज्या वाफत ठेवलेल्या त्या पण छान वाफल्या गेल्या आहेत. सुरी टाकून बघायची. सुरी जर स्वच्छ आली म्हणजे आपले कोथिंबीर वड्या चांगल्या उकडल्या गेल्या आहेत. आता हे भांडं बाजूला काढून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर पूर्ण मग हे वड्या कापून घ्यायच्या. आता अशा ज्या आकारामध्ये हव्या असतील लहान मोठ्या त्या आकारामध्ये हे वड्या काढून घ्यायच्या. कापून घेतल्यानंतर तुम्हाला जर एकदम तळून खायचे नसतील तर ह्या वड्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलात 5 ते 6 दिवस अजिबात खराब होत नाही. ज्यावेळी आपल्याला तळायचे असतील त्यावेळी गरम गरम आपण तळून खाऊ शकतो. इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे कारण आपण हे तळून घेणार आहोत. तुम्हाला जर तळून खायचे नसतील तर सॅलो फ्राय करून खाल्लात तरी चांगले लागतात. पण फुल गॅसवर हे तळून घेतल्यानंतर चवीला अजून थोडे चांगले लागतात. कुरकुरीत होतात, बाहेरनं क्रंची होतात एकदम आणि आतमध्ये सॉफ्ट राहतात. तळल्यानंतर अजिबात यामध्ये तेल राहत नाही. आपण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे छान असे कुरकुरीत होतात. चव पण एकदम भारी लागते याची. अशा प्रकारे मी हे कोथिंबीर वड्या तळून घेते आहे. तळताना गॅस जरा फुलत ठेवायचा कारण वाफलेले आहेत, फक्त जरासं वरून तळायला पाहिजे. इथे जे मिश्रण उरलं आहे त्यामध्येच मी पाव चमचा खायचा सोडा टाकून घेते आहे म्हणजे ह्याची भजी एकदम छान होतील, फुलतील अशी. आणि थोडंसं लिंबूचा रस टाकून घेते. 1 चमचा लिंबूचा रस ॲक्टिव्ह होण्यासाठी सोडा आणि चांगलं हे फेटून घ्यायचं. अशा प्रकारे फेटल्यामुळे भजी एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. छोटे छोटे गोळे हातात घेऊन सोडून घ्यायचे तेलामध्ये. एखाद्या वेळेस तुम्हाला कोथिंबीर वड्या जर खायच्या नसतील तर अशा भजी जरी झटपट केलात तरी खूप छान लागतात. ज्यावेळी थंडीमध्ये कोथिंबीर खूप येते आणि घरात ज्यावेळी कोथिंबीर खूप असते त्यावेळी असे भजी नक्की करून बघा. कोथिंबीर वड्यांपेक्षा ही सोपी, खायला पण चांगली लागतात. उरलेलं कोथिंबीर वड्यांचं पिठामध्ये अशी भजी करून बघा. आता मी इथे 4-5 मिरच्या चीर पाडून घेतल्या आहेत आणि ह्या भज्यांबरोबर तळून घेते. भज्यांबरोबर अशा मिरच्या आणि हिरवी चटणी खायला पण खूप छान लागते चवीला. आता हा आमचा कोथिंबीर वड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, खूप जणांबरोबर शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. या अगोदर पण मी कोथिंबीर वड्यांचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहिला नसाल तर नक्की जाऊन पहा. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वड्या झटपट करता येतील. अशा प्रकारे आता ही सगळी भजी मी तळून घेतली आहे. भजी पण एकदम छान होतात आणि मिरच्यांबरोबर चवीला खूप छान लागतात. आता हे कोथिंबीर वड्या पण बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतपर्यंत एकदम छान वाफली गेली आहे आणि चौकोनी असे तुकडे पण छान पडले आहेत. एक तोडल्यानंतर बघाल तुम्ही किती छान अशी वाफली गेली आहे. अजिबात कच्ची राहिली नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे बेसन न वापरता डाळींचा वापर केला आहे, त्यामुळे खायला पण खूप छान लागतात. बघाल तर एकदम छान अशी शिजली गेली आहे. एक भजं पण मी तुम्हाला तोडून दाखवते. भज्यांमध्ये पण अजिबात तेल राहत नाही आणि आतपर्यंत बघू शकता इतकी छान फुलली आहेत भजी. बाहेर विकत घेतात तशी ही भजी लागतात, चवीला पण खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा, कोथिंबीर भरपूर असेल त्यावेळी. आता हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.